जय महाराष्ट्र. मी समीर वरागजे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो. तर आज आलो आपण पेडगाव मैदानामध्ये, सातारा जिल्ह्यात, जे मानाचं पंढरी असं संबोधलं जातं, असं ना आपण पेडगाव मैदानात आलोय. हिंदकेसरी मैदान. आज आपण फर्स्ट टाइम आलोय मैदानात. तर बघू आपण भेटू मैदानामध्ये. जे जे आपल्याला नामांकित नंदी भेटतील त्यांची थोडी मुलाखत घेऊ. बकासूर किंग बैलगाडी क्षेत्रातला देव म्हणून मानला जातो बकासूरला. 6:58 पहिला गट सुटलेला आहे. बघू शकता गावलेत बरेच जण गावलेत. एका गाडीवर ड्रायव्हर पडलाय. तर आता आपण मैदानात आलोय. पहिला गट सुटून आलाय आणि पहिला गट थोडासा शूट केलाय कारण की गर्दी खूप आहे, त्यामुळं जास्त शूट करता आला नाही. पण पहिल्याच गटात ज्या मुलाला अपघात झालाय, गाडी त्याच्या अंगावरून गेले, त्याला लागलं. आम्ही चेक केलं, बघितलं आम्ही लागलंय ते. पण तो आज लक्षात ठेवलं की पेडगावला पहिल्याच मैदानात पहिल्याच गटाला त्याला एवढं इंजुरी झाले. भाई आम्ही अक्षरशः बघितलं, आम्ही हसलो एवढं. आमच्या समोर चान्स होता त्याला पळायला, पण तो पळाला नाही. एका जागी थांबला आणि गाडी खाली आला. थोडस लागले, त्याला घेऊन गेले एक साईडला. बघू आता दुसरा गट सुटतोय, तर भेटू आपण दुसऱ्या गटामध्ये. विठ्ठल ड्रायव्हरचा आपला तेजा आणि त्याच्याबरोबर कोण आहे, दिवाना. त्याच्याबरोबर दिवाना आहे, कारण की त्या गटामध्ये एका गाडीची दुरंडी तुटले, त्यामुळे तो गट पेंडिंगला ठेवलाय. तिसरा गट सोडतोय. तिसरा गट गट क्रमांक 6 सुटलेला आहे. बघूया गट क्रमांक 6 मध्ये बघा 4 गाड्यांमध्ये लढत अशी पाहायला मिळते. ही लागली. भाई सिकंदर 81 सिकंदर, कमी काळात नाव करणारा सिकंदर. 81 सिकंदर. 22-11 पिस्टल. काही मैदान आपल्याला दिसला होता कारण की अनफिट होता. या बाईला बघायला गेलो तर खूप काही बघण्यासारखे आहे. बाई रूप आकार देखणं रूप एक नंबर आहे. मैदानाचा मोठा वस्ताद रायफल मैदानात दाखल झालाय. त्याला गरम करते. आता मला वाटते 31 ते 40 गटात असेल 100% भाई. बघू आपण तिथे जाऊ. आज आपण फर्स्ट टाइम बघितले दोघांना. तर आपण प्रत्यक्षात मोबाईल मध्ये बघायचो, तर आज आपण फर्स्ट टाइम बघतोय. गाडी झोपता वेळी गट क्रमांक 30 मध्ये आहे गाडी. बघू आपण बघायला भेटेल.
नाही मारली 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 पिस्टननी मारली पिस्टननी गाडी. 30 मध्ये सुट्टा निकाल घेतला ओगलेवाडीचा तेजा आणि पिस्टन 22-11. 30 मध्ये 1 मध्ये गाडी होती. सुट्टा निकाल घेतला आज भाई. 1 नंबर गाडी पळाली. मला वाटतं 1-2 टांग्याचा अंतर होता गाडीला. खूप स्पीड होता गाडीला. बघू आता तिथं जाऊन फोटो वगैरे काढू आपण आणि भेटू. भाई फुल स्पीड होता आजच्या गाडीला, सर्जेच्या गाडीला. सुट्टा निकाल घेतलाय. सुट्टा मला वाटतं 2 टांगांचा अंतर होता गाडीला. गाडी त्या लवकर थांबली नाही. डायरेक्ट जिथं बांधला होता तिथं जाऊन थांबली गाडी. भाई गाड्या आल्यात गावलो पळा गाड्या नुसता धुरला. गाड्या आता सुटले. 82 मधून 3ऱ्या पाठीमध्ये मथुर सगळं पब्लिक मथुरच्या मागे आहे. धुळा मथुर किंग मथुर बादशाह. पब्लिक बघा पब्लिक नुसती पब्लिक. मध्ये 8व्या तास क्रमांकावर पळणारा बकासूर आणि भोगचा सर्जा पाहू शकता. गाडी लागली काय? पब्लिक बघा नुसतीच पब्लिक. बकासूर झटपट झालाय. नंतर फुल क्राऊड आहे. म्हणजे आपल्याला नंदी दिसत नाहीत एवढं क्राऊड आहे. बघतोय पण दिसत नाही कुठं आपल्याला. बकासूर क्राऊड गोटचा सर्जा. नुसतीच पब्लिक फुल राडा. तर आता 90 गड झालेत. राहिले 10 गड राहिलेत. तर आता वाजलेत 1 की दीड वाजले काहीतरी. सकाळपासून काय खाल्लं नव्हतं. सकाळपासून नुसतं पाण्यावर आहे. आता बघूया काहीतरी थोडं खाऊ. कारण की सगळं मंडळ आता निघत चालले. कारण की बकासूरचा आणि मथुरचा गड झालाय. सेमी लागतील त्यानंतर बघायला भेटतील. तोपर्यंत आता एक असे पब्लिक निघतात. ते चालले जेवायला नाश्ता करायला वगैरे असं एक जण निघतात. आता आम्ही पण चाललो काहीतरी थोडं खातो. थोड्या वेळ आराम करतो. नंतर सेमीत भेटू आपण. पब्लिक बघा किती सगळं पब्लिक चाललंय जेवायला. कुठं चाललंय आहे आपल्याला नाही माहिती. असं वाटतंय की चाललंय जेवायला वगैरे. अरे की कडे निघत चाललंय. आता आपण आलोय जेवण वगैरे आलोय. आराम केला 1 तास आराम केला. जेवलो आणि आता आलोय. कारण की आता सेमीफायनल चालू होते. थोड्या वेळामध्ये सगळ्या गाड्या खाली गेलेत. पहिल्या सेमीमध्ये अशी लढत होणार आहे. मथुर आणि बकासूर एकाच गटात. 9 नंबरला मथुर आहे. 10 नंबरला बकासूर आहे. तुम्हाला बघायला भेटेल. सेमी 2 मध्ये विठ्ठलानाचा तेजा आहे. आणि बाकी काय आम्हाला समजलं नाही. पण बघू आता समजेल. थोड्या वेळा तुम्हाला दाखवतो. पहिला सेमी रोमांचक होणार आहे.
माहिती नाही, निर्णय कळत थोड्या वेळात. पण भाई फुल पब्लिक, फुल फुल बकासूर आणि मथुराबाद. मथुर आरती मंडळी गेली, चांगलं वातावरण झालं. कारण की आता फायनल अजून 15-20 मिनिटं आहे, त्यामुळे एक एक जण आराम करताय. आम्हाला जायचं की ट्रॅफिक खूप होणार आहे आता इथे. किती वाजता निघतो इथे फायनल चालू होते. तर आता आपण सेमीफायनल बघतो. पहिल्या सेमीमध्ये भुंगा लागला, म्हणजे आता विठ्ठल ड्रायव्हरच्या नियोजनामध्ये पळतो. दुसऱ्या सेमीमध्ये आपला सर्वांचा लाडका मथुर आणि बकासूरमध्ये लढत झाली, काटाकीची लढत झाली. शेवटी तोंडावर निकाल घेतला मथुरने. आणि तिसऱ्या सेमीमध्ये विठ्ठल ड्रायव्हरांचा तेजा त्यांनी सेमी पास केला. आता चौथ्यामध्ये अजून काही समजलं नाही कोणी केलाय. आता 10 सेमी झाल्यात. 10 सेमी झाल्यानंतर सगळं मंडळ आता घराकडे चाललंय. पूर्ण मैदान आता खाली होत चाललंय. मैदान पूर्ण भरलंय, सगळे मंडळी इकडची तिकडे चालले. तुम्ही 70% भरले, 30% खाली झाले. तर आता फायनलचा फेरा सुटतोय. गाड्या आता खाली चालल्यात. बोललो होतं की सेमी झाल्यानंतर फायनलला पब्लिक नाही आहे. हे फायनल बघतोय तर पब्लिक रास आहे तेवढंच आहे, म्हणून गेलं नाही घरी. आता सुटेल 5 मिनिटांमध्ये फायनल सुटेल. तुमची आहे तशीच आहे. एवढं वेळ पब्लिक रास फायनलचा फेरा सुटेल आहे. आता आम्ही निघालोय. फायनलचा फेरा झाला, खूप पब्लिक होती. त्याच्या अगोदर फायनलचा फेरा सुटायच्या अगोदर दगडफेक झाली होती. कारण की ते आता दोन वर्ष झालं दगडफेक चालूच आहे इकडं. म्हणजे टुंगीवर जे बसले होते त्यांनी खालच्यानं फेकून मारले, खालच्यानी वरच्यानं फेकून मारले. आमची इकडं पळतं बोर, आम्ही डायरेक्ट लांब पळालो, आम्हाला दगडाफेक लागतील म्हणून. तर फायनल झाले. फायनलचा मानकर झाला आहे द्वारलीचा हरण्या आणि सिरसोडीची रायफल. बेळगावचा हिंदकेशचा मान त्यांना मिळाला आहे. आणि आपला लाडका मथुरचा 4था नंबर आला आहे. आम्ही निघालो, तिथनं ट्रॅफिक खूप आहे गाडीमध्ये. तर बघू आता निघालोय. अर्धा तास झाला ट्रॅफिकमध्ये बसलोय. गाडी हलत नाही, हळूहळू जाते. इथे मी ब्लॉग एंड करतोय. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय.